आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटरच्या विहार क्षेत्राचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। 4 पादचारी भुयारी मार्गाचं देखील लोकार्पण होणार। विहार क्षेत्र आणि भुयारी मार्ग उद्या 4:30 वाजेपासून खुले होणार। वरळी बीडीटी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधील 556 नागरिकांना आज नव्या घराच्या चाव्या मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये चाव्यांचं वाटप होणार। वरळी बीडीटीच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नाहीत। ठाकरेंच्या शिवसेनेचे इतर स्थानिक नेते कार्यक्रमाला असणार, सूत्रांची माहिती। बीडीटीच्या पहिल्या टप्प्यामधील 556 सदनिकांचा आज चावी वाटप कार्यक्रम। डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। केंद्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला डबेवाले उपस्थित राहणार। कार्यक्रमामुळे डबेवाल्यांची सेवा आज बंद ठेवली जाणार। राज ठाकरेंची निवडक शाखाध्यक्षांसोबत सकाळी 9 वाजता बैठक। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांद्र्यामधील एमआयजी क्लबमध्ये बैठकीचं आयोजन। ठाण्याला भोंगेमुक्त करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या पोलीस आयुक्तांची आज सकाळी 11 वाजता भेट घेणार। किरीट सोमय्या यांच्यासोबत संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे देखील उपस्थित असणार। पुणे पार्टी प्रकरणामधील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली। 25 ऑगस्टला प्रांजल खेवलकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार। माधुरी हत्तीण प्रकरणाची सुप्रीम कोर्टामध्ये आजही सुनावणी नाहीच। कोर्टाच्या यादीमध्ये प्रकरणाचा समावेश नसल्यानं नव्या तारखेकडे लक्ष। सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी गुरुवारी सुनावणी घेण्याचं कोर्टानं म्हटलं होतं। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची आज छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी। प्रकाश आंबेडकर आज स्वतः सुनावणीसाठी उपस्थित राहणार।